स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओ व्लॉगमध्ये। खूप दिवस झाले व्हिडिओज बनवला नाही कारण की वेळच मिळत नव्हता आणि थोडं बिझी शेड्यूल चालू होतं। आणि आज मी खूप खुश आहे, मला खूप आनंद होतो हे सांगताना की मी धम्म अजेंडा विपश्यना केंद्र औरंगाबाद इथे माझं 10 दिवसीय विपश्यना कोर्स पूर्ण केला आहे आणि मला आज खूप छान वाटतंय, खूप एक नवीन ऊर्जा आली आहे। तर हे सेंटर कसं आहे, इथे बुकिंग कशी करायची आणि बाकी सगळ्या गोष्टी, प्रोसिजर काय असते, वयोमर्यादा काय आहे, सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर हे सगळे आहेत लेडीज क्वार्टर्स आणि जवळपास इथे 40 पेक्षाही जास्त रूम्स आहेत साधिकांसाठी। तर प्रत्येक साधिकेला एक सेपरेट रूम दिली जाते। रूम आतमधनं कशी आणि काय सुविधा आहेत ते मी आता तुम्हाला दाखवते। प्रत्येकीला एक स्वतंत्र रूम आहे जेणेकरून आपण आपला जो फ्री वेळ आहे त्याच्यामध्ये मेडिटेशन व्यवस्थित करू शकू। आणि फॅन आहे व्यवस्थित, त्यांनी आपल्याला आपला झाडू दिला आहे, डस्टबिन दिली आहे जेणेकरून आपण आपली रूम स्वच्छ ठेवू शकतो। गादी पण आहे प्रत्येकाला आणि उशी पण आहे। आणि काल स्टॉल लागला होता तेव्हा मी काही पुस्तकं घेतली स्टॉलवरनं, खूप छान पुस्तकं मिळालीत मला। आणि इकडे टॉयलेट बाथरूम आहे अटॅच, जिथे 24 तास गरम आणि थंड पाण्याची व्यवस्था आहे आणि ते आपण स्वच्छ ठेवायचं असतं। तर अशी आहे रूमची व्यवस्था। तिकडे पाण्याची व्यवस्था केली आहे, इथे छोटे धम्म हॉल आहेत आणि हा आमचा एक मोठा धम्म हॉल आहे। या हॉलचं स्ट्रक्चर असं आहे की याला ज्या विंडोज आहेत त्याला सुद्धा कवर्ड केलं आहे जेणेकरून डायरेक्ट सनलाईट आणि डायरेक्ट एअर येऊ नये। धम्म हॉलच्या बॅक साईडला इथे पॅगोडाचं कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि ह्या पॅगोडाच्या आतमध्ये छोट्या छोट्या अभ्यासिका आहेत ज्याला शून्यागार म्हणतात, जिथे आपण आपला स्वतःचा अभ्यास करू शकतो। उनमें से जो बात ठीक न लगे उसे निकाल बाहर, जो बात ठीक लगे उसे ग्रहण करें, कुछ विशेष खोया नहीं। ह्या साईडला भोजनालय आहे, महिला आणि पुरुष वेगवेगळे। समोर जे दिसतंय ते महिलांचं निवासस्थान आहे आणि या साईडला आहे पुरुषांचं निवासस्थान। आणि फ्रंट साईडला जे आहे ते रजिस्ट्रेशन ऑफिस आहे। आमच्या लेडीज क्वार्टर्स जवळच इथे डायनिंग हॉल आहे आणि पाण्याची पण व्यवस्था आहे। तर माझा या शिबिरचा अनुभव खूप छान होता, मला खूप छान वाटलं। आणि आज असं वाटतंय ना, आजचा आमचा जवळपास 12वा दिवस आहे, तर आज असं वाटतंय की आपण इथून परत जाताना खूप काहीतरी घेऊन चाललो सोबत, एक खूप म्हणजे नॉलेज आणि खूप छान वाटतंय। या विपश्यना केंद्राचा माझा जो अनुभव होता तो तर आता मी तुम्हाला सांगितलंच आहे व्हिडिओमध्ये। आणि दुसरं आहे की असे विपश्यना केंद्र भरपूर आहेत, जसं की नागपूरला आहे, कोल्हापूरला आहे, इथे औरंगाबादला आहे, साताऱ्याला आहे, नांदेडला पण आहे, बऱ्याच जागेवर आहे। तर फॉर्म वगैरे कसं भरायचं तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि फॉर्म तुम्ही फिलअप करू शकता औरंगाबादच्या विपश्यना केंद्राचा। किंवा गुगलला धम्म अजंता असं सर्च करायचं, तेव्हा धम्म अजंता विपश्यना केंद्र औरंगाबादची वेबसाईट ओपन होईल।
ह्या वेबसाईटवरती इथे आपण बघू शकतो की वेगवेगळ्या कोर्सचे डिटेल्स दिलेले आहेत. जसं हा पहिला आहे, हा लहान मुलांसाठीचा आहे 15 ते 19 वयोगटामधल्या. नंतर काही शॉर्ट कोर्सेस आहे, जसं की 2 दिवसीय 3 दिवसीय, त्याचे पण डिटेल्स इथे दिलेले आहेत. त्याच्यानंतर 10 दिवसीय ॲडल्टसाठी जे कोर्सेस आहेत त्याचे डिटेल्स इथे दिलेले आहेत. जसं की काही कंप्लीट झालेले कोर्स आहेत, काही इन प्रोग्रेस आहेत, आणि ज्याचं अप्लिकेशन आत्ता ओपन आहे तसे पण काही कोर्सेस इथे दिलेले आहेत. या 10 डेजच्या कोर्सच्या अप्लाय बटनवर जर क्लिक केलं तर एक फॉर्म ओपन होईल, ज्याच्यामध्ये आपल्याला आपली काही बेसिक माहिती भरायची आहे आणि नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. तर इथे एक नोटिफिकेशन आले की ह्या कोर्सच्या सगळ्या सीट्स सध्या फुल झाल्या आहेत. तर असं बरेचदा होतं की बऱ्याच जणांची ही तक्रार असते की आम्हाला बुकिंगच मिळत नाही आहे, आम्ही खूप दिवसांपासून प्रयत्न करतो. तर त्यासाठी काय करायचं? या कोर्सच्या लिस्टमध्ये सगळ्याच कोर्सला अप्लाय करून बघायचं. जर कुठेच अप्लाय होत नसेल तर एखादा असा कोर्स बघायचा ज्याचं अप्लिकेशन अजून स्टार्ट व्हायचं. इथे लिहिलं अप्लिकेशन ॲक्सेप्टेड स्टार्टिंग 29 मे. तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं की ह्या कोर्ससाठी 29 मेला परत या वेबसाईटला व्हिजिट देऊन आपल्याला अप्लाय करायचं आहे. तर त्या दिवशी नक्कीच आपल्याला बुकिंग मिळेल. आता बुकिंग मिळाल्यानंतर एक प्रश्न असतो की सोबत काय काय न्यायचं आहे आणि शिबिरासाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तू काय काय आहेत. बुकिंग कन्फर्म झाल्यावर असा एक मेल येतो ज्याच्यामध्ये आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी मेन्शन आहेत. जसं की रजिस्ट्रेशनसाठी पासपोर्ट साईज फोटो आणि एक फोटो ID हवी आहे. कोर्ससाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या वस्तूंची लिस्ट इथे त्यांनी दिली आहे, जी आत्ता स्क्रीनवर तुम्हाला दिसते. इथे लॉन्ड्री सर्व्हिस पण आहे, ज्याचे 300 रुपये पहिल्या दिवशीच आपण डिपॉझिट करायचे आहेत, जर लॉन्ड्री सर्व्हिस हवी असेल तर. आपले मोबाईल फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस आणि आपली कॅश ही पहिल्या दिवशीच तिथे आपल्याला जमा करावी लागते आणि ती आपल्याला 10व्या दिवशी परत मिळते. तर ह्या लिस्टनुसार आपण आपल्या कोर्सची पूर्वतयारी करू शकतो. तर मला असं वाटतंय जो फायदा मला झाला आहे तो तुम्हालाही व्हावा. तर तुम्ही पटकन फॉर्म भरा विपश्यनेचा आणि विपश्यनाचा कोर्स कंप्लीट करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आपण परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार. सबका मंगल हो, सबका कल्याण हो.